आपण अनेकदा जुन्या दिवसांची आठवण काढत त्याच्या ओव्या गात स्वतःचं मनोरंजन करत असतो. विशेषतः वयानं वाढलेली आणि ज्यांच्याकडे फारसं काम आता करण्यासाठी शिल्लक नाही, अशा व्यक्तींच्या म्हणजेच वडीलधाऱ्यांच्या बाबतीमध्ये हे आपल्याला पटकन लक्षात येईल. मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आपणही ज्या ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळतो त्यावेळेला भूतकाळाचा गिअर टाकतो आणि आपली गाडी थेट अशा गोष्टींमध्ये जाऊन रमते. कदाचित त्या गोष्टी ज्यावेळेला घडत होत्या त्यावेळेला आपल्याला त्याचा प्रचंड ताण झाला असेल, त्रास झाला असेल. मात्र आज आपण त्या गोष्टी अतिशय रंजकपणे जगळत आहोत आणि त्याचं मनोरंजन करून घेत आहोत. हे मनोरंजन आभासी आहे, मात्र याची जाणीव आपल्याला नाही. कारण आपण नेहमी आत्ताच्या क्षणापासून पळण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचदा ही पळवाट आपण भूतकाळांमधल्या गोष्टींमध्ये शोधतो. कारण भूतकाळात घडलेल्या घटनांच्या स्मृती आपल्या मनावरती अगदी गडदपणे छापलेल्या असतात. कारण आपण तशा त्या छापू देत असतो. आता पहा, असंख्य अशा गोष्टी आहेत, की ज्या अप्रिय आहेत, ज्या आठवाव्याशाही वाटत नाहीत, मात्र तरी देखील आपण त्या आठवतो. अगदी सोपं उदाहरण घेऊ. आपल्या आई-वडिलांनी कदाचित त्यांचा संयम सुटल्यामुळे आपल्याला एखाद्या वेळेला बदडून काढलं असेल. आता ते बदडून काढलेलं त्यावेळेला लागलं होतं, आपण रडलो होतो, फार वाईट वाटलं होतं. मात्र आज चर्चा करत असताना, आठवण काढत असताना आपण ते रंगवून सांगतो. याचा अर्थ काय? आपण आत्ताच्या क्षणापासून पळतो आहोत. कारण जे घडतं आहे, त्याला सामोरं जाण्याचं बळ, ताकद आपल्यापाशी नाही. कारण काय घडावं याची जी अपेक्षांची यादी आहे, ती भली मोठी आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. म्हणून मग आहे त्या क्षणापासून पळून थेट आपण भूतकाळामध्ये उडी मारतो. आपल्याही बाबतीत जर आपण असंच भूतकाळात जाऊन दडणं असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून 90 मिनिटांच्या मोफत सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी आपण आपली नावनोंदणी आजच करायची आहे. या 90 मिनिटांच्या मोफत सेशनमध्ये आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण मनमोकळेपणाने चर्चा करत आहोत. आपल्याला उत्तरं शोधायची आहेत, आपली स्वतःची स्वतःला. कुठल्याही बाह्य मदतीशिवाय आपल्याला त्या उत्तरापर्यंत पोहोचायचं असेल, तर या 90 मिनिटांच्या सेशनमध्ये आपण निश्चितपणे सहभागी व्हा. तेव्हा लवकरच भेटूयात या ऑनलाईन सेशनच्या रूममध्ये.